वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मंगलमूर्ती मोरया. या गणेशोत्सवाच्या निमित्तानं पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आपण नित्य रोज एक एक गणपतीची कथा ऐकली आणि त्या कथेतून येणारा बोध, त्याच्यातून येणारा सामाजिक संदेश, कौटुंबिक संदेश याचं सुद्धा चिंतन केलं आणि आपल्या आयुष्यामध्ये तो बोध उतरवण्याचा आपण मनोमन निश्चय केला. तेव्हा असे हे गणेश, असे हे भगवान गणेश मूर्ती यांच्याकडे एक दिवस देवांचे जे खजिनदार कुबेर ते आले आणि आग्रहाने असं सांगितलं की आमच्याकडे जेवायला पाठवा. खूप काहीतरी जबरदस्त जेवणाची सुद्धा क्षमता गणेशांची आहे असं मी ऐकतो. भल्या भल्या लोकांची फजिती झाली आहे. अरे पण आम्ही तर कुबेर आहोत, आम्ही तर श्रीमंत आहोत, आम्ही तर देवांचे सुद्धा खजिनदार आहोत, आमची फजिती होण्याची शक्यता नाही, पाठवा गणेशाला. आणि मग असं आव्हान मिळाल्यानंतर जे गणपती बाप्पा आलेत त्यांच्याकडे, वा रे वा, ते येताना सुद्धा काय मौज झाली आहे पहा. उंदरावरून स्वारी चालली आहे आणि कुबेराच्या घरी पोचेपर्यंत मध्येच काय झालं, त्या उंदरासमोर एक मोठा महानाग मार्गामध्ये दिसला. उंदीर गडबडले, त्याबरोबर थोडीशी तोल घसरला आणि गणराय जरा घसरले. हे पाहून चंद्र हसला, अशी कथा आहे. आणि मग ते हसल्यामुळे त्या चंद्राला शाप दिला. पठ्या, दुसऱ्याची फजिती बघून हसायची बुद्धी कशी रे होते हां? असं असूनही आपल्याला एवढं आकाशातलं वरिष्ठ स्थान मिळालंय, ते दुसऱ्याच्या फजितीला हसण्यासाठी आहे काय? असा वेडेपणा करू नकोस. तुला शापच दिला पाहिजे. 15 दिवस बारीक होशील, 15 दिवस मोठा होशील. अर्थात याच्यापूर्वी हे सगळं खगोलशास्त्र आणि आपलं अध्यात्मशास्त्र एकत्र केलं आहे. कथेतलं चंद्राला असा शाप देण्यापूर्वी चंद्र काय कमी होतच नव्हता का मोठा होता? खगोलशास्त्राचा अभ्यास इथे नाही मांडायचा आहे. इथे त्यातला सिद्धांत आणि संस्कार महत्त्वाचा आहे की चंद्रासारख्या अत्यंत वरिष्ठ आकाश मंडळाच्या, तारका मंडळाच्या प्रमुखाला सुद्धा गणरायांनी हे अनुशासन लावलं. तुम्ही असाल मोठे, पण दुसऱ्याच्या फजितीला हसण्याचा अधिकार नाही. किंबहुना जर हसलात तर त्याला शासन होईल. आज ना उद्या ती उपेक्षा भोगावी लागेल, हे लक्षात ठेव. आणि असं मग त्या चंद्राला सुद्धा जेव्हा भान आलं की अरे असं नको होतं आपल्या हातून व्हायला, तेव्हा मात्र त्याला आशीर्वाद दिलेला आहे की बाबा रे, चतुर्थीला जो माझी अत्यंत प्रिय असलेली तिथी आहे, तेव्हा मात्र तुझं दर्शन झाल्याशिवाय माझे भक्त त्यांचा उपवास सोडणार नाहीत, असा चंद्राला आशीर्वादही मिळाला. म्हणजे अनेकांच्या चुकाही पोटात घालण्याची क्षमता गणेशानं या ठिकाणी दाखवली आहे. आणि कोणाच्याही वैगुण्यावर, कोणाच्याही अपूर्णतेवर, कोणाच्याही कुठल्याही फजितीवर आपल्या मुलांनी हसायचं नाही. हा गणेशाचा संस्कार आपण पुढच्या पिढीला दिला पाहिजे. अन्यथा त्यांना सुद्धा त्या चंद्रासारखंच गणेशाच्या अशुभ चिंतनाचा त्रास होईल बरं. म्हणून आपल्या पिढीला कोणाची निंदा नाही, एखाद्याची फजिती होत असेल ती सावरता कशी येईल, त्याचं आयुष्य चांगलं कसं करता येईल याचा विचार केला पाहिजे. कुबेराकडे महाराज पोचलेत. मग काय, कुबेरांनी सगळा थाटमाट केलेला होता. सोन्याचा बसायला पाट, टेकायला पाट, सोन्याचं ताट, पक्वान्नाचा चमचमाट, अगदी उदबत्त्यांचा घमघमाट, बाबा 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 ही सोय केली. आणि मग गणेशाने जे जेवायला सुरुवात केली आहे महाराज, वा रे वा. कुबेराची अवघी संपत्ती धुळीला मिळाली, इतकं सगळं ग्रहण केलं. आणि कुबेरही शेवटी गडबडले. अहो गणेशा, असं का करताय? हेच दाखवण्यासाठी करतोय की तुम्ही मला जे जेवायला घालताय ते तुम्ही कुणातरी दैवताची पूजा अशी भावना तुमच्या मनात नाही आहे. काहीतरी लोकोत्तर कार्य करणाऱ्या माणसाचा सत्कार, आगत स्वागत अशी भावना तुमच्याकडे नाही आहे. तुमच्या मनात आत्ता असं चाललं आहे की आमची श्रीमंती कशी आम्ही दाखवायची. श्रीमंती आज ना उद्या जाणारी गोष्ट आहे. ती योग्य ठिकाणी खर्च झाली तरच त्याचं खरं साफल्य आहे, खरी धन्यता आहे. नाहीतर अन्यथा नुसत्या समाजाच्या कार्यामध्ये काहीही योगदान न देणाऱ्या श्रीमंतांची नावंसुद्धा 2 पिढ्यानंतर कोणी घेत नाही.
श्रीमंतीचा बडेजाव भगवंतासमोर दाखवणं यासारखा वेडेपणा नाही. कुबेर, आपल्या नशिबाने, आपल्या पूर्वपुण्याईनं आपल्याला देवांचे खजिनदार म्हणून या ठिकाणी जर स्थान मिळालं असेल तर या संपत्तीचा फार चांगला उपयोग करा. समाजाची मूर्त ही मंगल कशी होईल, या मंगल मूर्त ह्यासाठी कार्य करा. मला सांगा, गणेशांचा हा संदेश आपल्या समाजातल्या सगळ्या श्रीमंतांसाठी नाही का? ज्यांना भगवंतांच्या कृपेनं कुबेरासारखी संपत्ती मिळाली आहे, तर अरबोपती, अब्जोपती असे हजारो लाखो असताना सुद्धा आमच्या समाजातली अस्वच्छता, आमच्या समाजातली बेरोजगारी, आमच्या समाजातली गरिबी, सिग्नलवर भीक मागणारे भिकारी, त्यांची अत्यंत उपाशी पोटी अशी अनाथासारखी फिरत असलेली मुलं, हे सगळं भयावह चित्र आपल्याला असंच पाहावं लागतं. हा केवढा मोठा पराभव आहे तुमच्या आमच्या घरात असलेल्या संपत्तीचा. हा केवढा मोठा पराभव आहे तुमच्या आमच्या मनामध्ये असलेल्या बुद्धिरूपी संपत्तीच्या संकल्पाचं. केवढं दारिद्र्य आहे. हे दारिद्र्य गणेशांनी उघड करून दाखवलं. कुबेर, तुम्ही तेव्हा श्रीमंत असाल जेव्हा मनाने आणि ऐहिकाने संपूर्ण श्रीमंत तो समाज तुमच्याबरोबर असेल, तेव्हा तुम्ही खरे श्रीमंत असाल. नुसत्या संपत्तीचं प्रदर्शन करणार असाल, ते आज ना उद्या क्षणार्धात नष्ट होणारी गोष्ट आहे. त्याचा अहंकार करू नको. म्हणून हा अहंकार कुबेराचा घालवण्यासाठी गणेशानं ही लीला केली आहे. आता अशी लीला प्रत्येकाच्या घरात येऊन गणेशांनी करावी अशी काही अपेक्षा करू नका. आपण पुढच्याला ठेच मागचा शहाणा असे तरी शहाणे असायला हवं. तेव्हा आपल्याला परमेश्वराने दिलेल्या सर्व विचित्र वेगवेगळ्या अशा सुंदर संपत्तींचा उपयोग या समाजाच्या अधिकाधिक कल्याणासाठी करू, अधिक पारमार्थिक उन्नतीसाठी करू, अधिकाधिक आध्यात्मिक साधनेसाठी करू. आणि त्याचबरोबर मनामध्ये अहंकार कधी येऊ द्यायचा नाही आणि कोणाच्याही फजितीचं टिंगलटवाळी करून आपल्याला खच्चीकरण करायचं नाही. सर्वांना एकत्र घेऊन पुढे जायचे. आणि असंच सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. या सृष्टीतलं दुःख नावाचं संकट दूर व्हावं आणि सगळ्यांना भगवंतानी सुखी करावं आणि त्यामध्ये माझं काही ना काही सतत योगदान असावं, अशी एक उदात्त भावना या उत्सवांच्या निमित्तानं पुन्हा पुन्हा आपल्या हृदयात जागृत करायची असते. ते खरं गणेशाचं स्वरूप आहे. ती खरी गणेशाची प्रतिष्ठापना आहे. तेव्हा असा हा सुंदर सद्विवेक बुद्धी गणेश आपापल्या मनात आहे, तो असाच अखंड कार्य करत राहो आणि अखंड यश मिळवत राहो, अशी या गणेशाला आपण प्रार्थना करायची. आणि या 10 दिवसांच्या 10 कथातून जे विविध बोध त्यांनी आपल्याला दिले आहेत, हे बोध आम्ही नक्की धारण करू, अशी मनामध्ये संकल्पाची गुढी रोवायची आणि गणेशाची आनंद कृपा आपल्यावर प्राप्त करून घ्यायची आहे. महाराज, आता हा संपूर्ण अहंकार नाशाचा विषय किंवा चंद्रासारखा एखाद्याच्या फजितीवर हसू नये यासाठी असणारा विषय, ह्याचा चित्रामध्ये कसा बोलका आविर्भाव निर्माण होतो, त्या चित्राबद्दल आपल्याला बोधनकर सांगतील. नमस्कार महाराज, माझी एक विनंती आहे की आपली कथा मी अगदी मन लावून ऐकली. त्यातनं जो भावार्थ आहे तो ऐकून मी श्रीमंत झालो आणि त्या श्रीमंतीतनं हे चित्र जन्माला आलं आहे. मला असं वाटतं की आज गणरायाचा शेवटचा दिवस आहे आणि आपण 9 दिवस एकत्र एकमेकांच्या सहवासात आपण घालवले. तर आजच्या चित्राविषयी मला आपल्याकडनं जाणून घ्यायचं आहे की या चित्रामध्ये नेमकं मी काय चितारलं तर मला नक्कीच आनंद होईल. आणि मला खात्री आहे की आपण या प्रतिमांविषयी, म्हणजे प्रतीकं जी आहेत, प्रतीकांनीच प्रतिमा बनते, तर आपण विनंती करून सांगावं. वा वा. म्हणजे चित्रकारांच्या सहवासाने मलाही ते चित्रातलं थोडं समजायला लागायला हवं, ही अगदी चांगली गोष्ट आपण सांगितलीत. मी माझ्या परीनं एक प्रयत्न असा करतो. या चित्रामध्ये मला एक भावना अशी दिसते आहे की जसा कथेचा विषय होता की चंद्राने दुसऱ्याच्या फजितीवर हास्य केलं आणि म्हणून त्याला अशी अवस्था गणपतीनं भोगायला लावली की कधी संपत्ती आहे कधी नाही, कधी आहे कधी नाही, कमी होईल जास्त होईल, हे होतच राहणार आहे. आपली चित्तवृत्ती प्रशांत पौर्णिमेच्या चंद्रासारखीच शीतल असली पाहिजे. म्हणून त्या गणेशाच्या मस्तकात जो चंद्र आहे
तो तुम्ही पौर्णिमेचा चंद्र वा. तो कायमस्वरूपी प्रशांत आणि शीतल दाखवलाय. होय. आणि ह्या कला तर कमी होणं वाढत राहणं हा निसर्ग चालू राहील. पण हे त्याला भोगायला लागल्याशिवाय त्याला कळणार नाही की दुसऱ्याला हसू नये. होय. या शासनाच्या दृष्टीनं सुद्धा त्या चंद्रावर झालेला परिणाम आणि याचा आपल्या मनावर परिणाम होऊ नये हे गणेशानं दाखवलेलं रूप. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं या चित्रात आणखीन एक छान संकल्पना आपण मांडली आहे की सोन्या चांदीचे दागिने आहेत आणि फुलांचे पण दागिने आहेत. की जे सोन्या चांदीचे दागिने साधारण कष्ट करून मिळवायला लागतात किंवा वेवळ मातीतनं काढून मिळवायला लागतात. फुलांचे दागिने सहज उपलब्ध आहेत. तर ठीक आहे, हेही दागिने मिळवलेत, हेही दागिने मिळवलेत, यांनी तुम्ही गणपतीची पूजा बांधली आहे, मान्य. पण या दागिन्यांच्या विपुलतेकडे गणपती बघत नाही आहेत. त्यांचे डोळे शान बटून घेतलेत. ठीक आहे, तू तुझ्याकडनं खूप प्रामाणिक प्रयत्न केलायस, खूप छान आहे. पण मी हे दागिने बघून तुझ्यावर प्रसन्न होणार नाही आहे. त्याच्याऐवजी तू ह्या सगळ्या विश्वातल्या खालीभरीचा विचार करून तुझं चित्त जर असं प्रशांत ठेवलंस अगदी तर माझी खरी कृपा तुला त्यावेळेला प्राप्त होणार आहे. तू सगळ्या समाजाला असा चंद्रासारखा आनंद देत राहायला पाहिजेस. तेव्हा तू माझ्या मस्तकाचं अनुसरण केलंस असं कुठेतरी होईल. असा एक त्यातनं भाव असावा. असं आता तुमच्या सहवासाने मला थोडंसं जरा समजायला लागले त्या चित्रांची भाषा असं म्हणायला हरकत नाही. पण तरी सुद्धा हा माझ्या चिंतनातला विषय थोडासा म्हणजे साधारण अंदाजाने मी लावला तो अर्थ. तुम्ही त्यातला आणखीन गम्य सांगितलं तर आणखीन एक छोटीशी कविता माझीच आहे की पारिजातक रोज रोज फुले सुगंधी वाटतो. अच्छा. देऊनी सारे सारे श्रीमंत कसा तो राहतो. वा वा. संपली कविता. मला असं निसर्गाचं जे आहे तो देतो पण ते कधीच कमी होत नाही, त्याचं तो श्रीमंतच राहतो. पण दागिने मात्र चोरीला गेले तर आपलं रीते पण जे आहे फुलं कधी चोरीला जात नाहीत. आणि असा जो भावार्थ आहे की नैसर्गिक जे देणं आहे निसर्गाचं ते श्रीमंतीचं देणं आपण घेतलं पाहिजे. हीच गणराया चरणी आपण प्रार्थना करावी की नैसर्गिक जे देणं आहे. बरोबर. तेव्हा असाच गणरायाचा हा आनंदोत्सव आपल्या हृदयातला समाजाच्या मंगलमूर्तीचा कायमस्वरूपी चालू ठेवावा अशी आपल्या सगळ्यांना विनंती आणि याला यश द्यावं अशी गणरायाला प्रार्थना. असं करून या ठिकाणी आपल्या या 10 गणेश कथांच्या मालिकेला विराम करतो आहोत. मोरया मोरया मी बाळताने तुझी सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी. मंगलमूर्ती मोरया. गणेशाख्यान या कार्यक्रमात चारुदत्त आफळेंनी सादर केलेली ही कथा आणि त्यावरती विजयराज बोधनकरांनी साकारलेलं चित्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. बाप्पाच्या कथेवरून साकारलं गेलेलं हे चित्र तुमच्या संग्रही असावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर एबीपी माझा ही संधी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे. तुम्ही हे चित्र विकत घेऊ शकता आणि त्यासाठी माझा गणेश paintings@gmail.com या आमच्या ईमेल आयडीवर संपर्क करा. यातून जो निधी जमा होईल तो लहानग्यांसाठी काम करत असलेल्या क्राय या संस्थेला दिला जाईल. तेव्हा हे चित्र विकत घ्या आणि बना विघ्नहर्ता बालकांचा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.